ने संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामना सुरुवात करायची आणि वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला फुल करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि हर्षदच्या माध्यमातून पहिलाच बॉल जो मात्र खरा पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल अवंतरची धाव फलकावरती होईल. 8 धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करणं बंधनकारक असेल, याची नोंद करून घ्या. 10 मिनिटांमध्ये कंप्लीट 2 षटकं करणं गरजेचं आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस देखील फटका दमदार पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना मिळतील लावा 6. असेल हा सिक्सर. षटकार जबरदस्त बॅटिंग मैदानावरती करत असताना ओमकार आणि ओमकारच्या बॅट मधून आलाय हुंकार. 6 धावेंचा आलाय सिक्सर. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मुकाबला मैदानावरती रंगत असताना या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड, 7 धावा धावफलकावरती हर्षद पाहायला मिळतात. यावेळेस देखील ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर. प्रयत्न फार चांगले होते, मात्र आयव्ही कॅच, आयव्ही झेल पकडली गेली आहे. सिक्सर आलाय. चला या प्लीज, लवकर यायचंय. हा नाचत नाचत या, चालेल. या या नाचत या. इयरबड्स गिफ्ट घेऊन जा. नाचत या, नाचत जा. येतोय येतोय भाऊ, येतोय. पळत येतोय, उड्या मारत येतोय. ये भाई ये. राज मोबाईल अँड इंटरनेट सर्व्हिस यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतील हे इयरबड्स सौजन्य झाले, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेला, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला 4 धावेंसाठी चौकार. हे 6 टीमचे आहेत का? क्या बात आहे. सोने पे सुहागा. म्हणजे माणूस बघूनच छक्का मारलाय. धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळेल. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते हर्षदच्या विरुद्धमध्ये. आक्रमकता आपल्याला पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. आप क्रिश का गाना सुनोगे? किरीश का. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, विनंती असेल. खोलडप्प्याचा बॉल खोदून काढलाय. यावेळेस लॉंगॉनच्या दिशेला लॉंगॉपचा फिल्डर जोपर्यंत थोडंसं फंबल करेल, मैदानावरती आलेली सिंगल एका धाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त टोलेजंग फटकेबाजी आतापर्यंत आपल्याला ओमकारच्या वतीने पाहायला मिळते. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळेल व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. अभंतरशी धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 19 या आकड्यावरती बॉल झाले 4. 19 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 2 बॉलवरती बघूया किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आहे. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्टेप आउट झालेत आणि मिडॉन मध्ये कॅच कंप्लीट. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेश खेळीचा अंत. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम चेस संघाला. फलंदाज कल्पेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर करण पाहायला मिळतील. करण क्विक आहेत. जशी विकेट गेली तसेच मैदानावरती जात असताना आपल्याला करण पाहायला मिळतील. एकोणावीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला मार्गस्थ पाहायला मिळतोय पहिलं. आणि पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर आल्यात. विकेटची नितांत गरज होती. तो विकेट मैदानावरती प्राप्त करून दिलाय गोलंदाज हर्षदने. आणि कल्पेश जो मॅन ऑफ द मॅच होता तो मैदानाच्या बाहेर गेलाय. मात्र यावेळेस स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. इन टू दी स्लॉट अँड गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर देखील पाहायला मिळतोय. आणि आयव्ही झेल देखील कंप्लीट. कॅमेरा त्याच्यावरतीच ठेवा. नाचत येतोय, उड्या मारत येतोय, पण भाऊ येतोय.
क्या बात आहे. साडू का साडू साडू दोघांना मिळाले लाडू. क्या बात आहे. चला कुठला साडू नाराज व्हायला नको. बरोबर आहे. मॅच चालूच ठेवायची आहे ही विनंती असेल. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या 25 पाहायला मिळतीये. 25 धावा धावफलकावरती. चईकर मैदानावरती ज्या प्रकारची कामगिरी करतायत, जबरदस्त फटकेबाजी का बॅटिंग करतायत अफलातून. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. फिल्डिंग टीम मॅच मॅच चालू ठेवायची विनंती असेल. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. चैतन्य पाहायला मिळतील. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे विनंती असेल. 6 मिनिटं झाले. 4 मिनिटांमध्ये जर एक ओव्हर कंप्लीट ही झाली नाही तर मात्र तुम्हाला 38 सर्कल मध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल. कडक सूचना आहे कडक आयोजकांच्या वतीने. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. आला बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती स्थिरता धारण करत असताना 25 पाहायला मिळेल. असे एखाद दोन डॉट बॉल अजून येणं गरजेचं आहे. एखाद विकेट या मॅच मध्ये कमबॅक करून देईल आणि मैदानावरती ज्या कमबॅकची नितांत गरज आहे तो कमबॅक देखील होऊ शकतो. 2 षटकांमध्ये 32 ते 35 धावा जरी असेल तरी मी म्हणेल फार चांगलं कमबॅक मैदानावरती बॉलिंग करत असताना जगदंब 11 स्वर्गीय कीर्तिशोध प्रतिष्ठान सासने संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो, जी मात्र थांबवण्यामध्ये कुठेतरी यश संपादित करेल. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. आला बॉल डॉट. हळबर गतीचा बॉल फिंगर रोल करण्यात आले होते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती चैतन्याच्या वतीने. चैतन्याच्या वतीने बघूया आता उर्वरित 4 बॉलवरती कशी गोलंदाजी होती. पहिला वेगासोबत बॉल आणि त्यानंतर पेस ऑफ गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस बॅटची कडा पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये असेल. कॅच कंप्लीट आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळेल. चैतन्याच्या वतीने कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. विकेट गोलंदाजाचा कमबॅक. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर. ओमकार खेळीचा अंत. दोन बॉल 2 डॉट आणि त्यानंतर विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. चैतन्याने कमबॅक करून दिलंय. या ओव्हर मध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. एक महत्वाची विकेट देखील कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल डॉट आणि त्यानंतर विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल. फाईन लेगच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव झाली कंप्लीट एका धावेच्या मदतीने. 26 धावा धावफलकावरती. अखेर 3 बॉलवरती संघर्ष. 4थ्या बॉलवरती तो संघर्ष तुटला आणि आलेली सिंगल पाहायला मिळते. अमजद शेख यांच्याकडून चैतन्य साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 बॉलवरती आपण पाहू शकतो एकही धाव खर्च झाली नाही. 4थ्या बॉलवरती तो संघर्ष तुटला. अखेर सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या फलकावरती 26 धावा फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल करण्यात आलाय आणि बॉलला फेकून दिले सीमा पलीकडे. 4 धावेंसाठी फलंदाजच्या बॅट मधून अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. करणच्या बॅट मधून या 4 रन. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 30 आपल्याला पाहायला मिळेल. यावर मध्ये कमबॅक जरूर झालाय चैतन्याचं. मात्र त्यानंतर करणची जी बॅटिंग पाहायला मिळते ती कमालीची बॅटिंग आहे. कारण थोडंसं चार्जअप होऊन आलं असतं आणि एक्झॅक्टली चार्जअप होत असताना मैदानावरती धावा देखील भरपूर साऱ्या बनवतो. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या 31 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 बॉलवरती आपण पाहू शकतो एकही धाव नव्हती. 4थ्या बॉलवरती संघर्ष संपला. आली सिंगल. त्यानंतर करणच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. थोडंसं रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न चैतन्याचा असेल करणच्या समोर आणि ते आपल्याला बघायला मिळतोय. व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती ऍड झाली. धावसंख्या 31 आणि यावेळेस ऑन साइडला
स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर असतील, कॅचची संधी निर्माण झाली आहे, कॅच कंप्लीट होईल आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. करणच्या देखील खेळीचा अंत षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 31. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विशाल नवीन बॅटर, उत्तम आणि विशाल हे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन षटकांच्या अखेरीस धावफलक 31 पाहायला मिळते. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती कमलेशला आपण पाहतोय. कमलेशच्या वतीने बघूया कशी कामगिरी असेल. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात आणि या ओव्हरमध्ये फार चांगली गोलंदाजी चैतन्यच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. एक चौकार, एक वाईट आणि एक सिंगल वगळता फार चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो. 2 विकेट, 2 डॉट, 2 महत्वाचे विकेट या षटकामध्ये कॅरी झाल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो एक महत्वाची विकेट देखील कॅरी झाली. मात्र त्यानंतर यावेळेस देखील कोलवडप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी, गोलंदाज कमलेशच्या वतीने पहिलाच बॉल जबरदस्त पाहायला मिळाला. लेग बॅशची एकदा बॅड होईल. पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्यानंतर असं धावसंख्या पाहायला मिळते जी मात्र 50 पर्यंत पोहोचू शकते. मात्र त्यानंतर चैतन्याची गोलंदाजी होती ती कमालीची गोलंदाजी होती. फक्त 6 धावा खर्च केल्या कमलेशच्या या षटकामध्ये आपण पाहू शकतो. लेग बॅशची सिंगल ॲड होईल. धावसंख्या फलकावरती 32, 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आणि ही मॅच आता कुठेतरी वाटते की जी मात्र 50-50 दोन्ही संघांच्या दिशेला. मात्र हे 5 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. विशाल आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्या गडीला विशालच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. यावेळेस थोडीशी मिस्टेक, ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल वाईट पंचांनी घोषित केलाय. डिश लाईनच्या अगदी बाहेरून बॉल ट्रॅव्हल झालोय पंचांनी पाहिलं. एक्झॅक्टली आलेली आपण पाहू शकतो जी मात्र वाईटची एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 33, 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅटची कडा पाहायला मिळतीये. फाईन लेग, थर्ड मॅन, दोन्ही खेळाडू इंटरेस्टेड होते. मात्र थर्ड मॅन जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने 34. जे मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक पाहायला मिळतोय. स्वर्गीय गितेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने संघाच्या वतीने पहिल्या षटकामध्ये 25 धावा पाहायला मिळाल्या. मात्र त्यानंतर जी आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली ती कमालीची कामगिरी होती. चैतन्याच्या वतीने त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून कमलेश देखील मैदानावरती फार चांगली गोलंदाजी करतोय. 2 बॉल वरती 3 धावा खर्च, ज्यामध्ये एक लेग बायची सिंगल, एक वाईड आणि एक धाव. अशा रीतीने 2 बॉल वरती 3 धावा खर्च करत असताना कमलेश पाहायला मिळतात. यावेळेस यू मिस आ हिट, फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला लेग साईडला पाहण्याचा प्रयत्न होता. मात्र तो प्रयत्न फसलेला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना उत्तमच्या खेळीचा अंत 1 या आकड्यावरती इंडिव्हिज्युअल स्कोअरवरती उत्तम बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिले धावेंचा पाठलाग करत असताना ज्या प्रकारची बॅटिंग झाली ती कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. स्पेशली ज्या प्रकारची ओमकारने सुरुवात करून दिली ती कमालीची होती. त्यानंतर करणचा आपण पाहू शकतो शेवटच्या बॉलवरती 6 धावेंचा तडका. त्यानंतर कुठेतरी चैतन्याचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज कल्पेश बाद होत असताना पाहायला मिळाले. त्यानंतर चौकार देखील आला करणच्या वतीने. वन्स अगेन करण बाद झाले. मात्र त्यानंतर कमलेशच्या विरोधामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेला संघ पाहायला मिळतोय. चेई धावसंख्या 34, 34 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा काही अजूनही शिल्लक आहे. 34, 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. पहिल्या षटकामध्ये 25 आल्यानंतर असं वाटलं की 50 धावांपर्यंत पोहोचू शकते. मात्र त्यानंतर चैतन्याची अप्रतिम अफलातून कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 6 धावेंचं षटक त्याने फेकलं. यावेळेस देखील मध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 35, 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. 4 बॉल झाले. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलवरती विशाल आणि अमोल या 2 खेळाडूंना चांगली बॅटिंग करावी लागेल. मैदानावरती तो कमबॅक होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. यावेळेस देखील पंचांकडे ह्यूज अपील देखील करण्यात आली होती.
हुदून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र आलाय बॉल डॉट आणि धावसंख्या फलकावरती 35. 35 धावा धाव फलकावरती आणि शेवटचा बॉल आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे, खुश असेल स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने संघ. मात्र चेई संघ तो संपूर्णपणाने नाराज आहे, कारण जो मोमेंटम आहे तो शिफ्ट झालाय. आता संघ आपल्याला पाहायला मिळतो जगदंब सासने गीतेश प्रतिष्ठान फार चांगल्या पोझिशनवरती या मॅचमध्ये. यावेळेस देखील दोन्ही खेळाडूंच्या वतीने मिस्टेक पाहायला मिळाली. चेरी ऑन द केक अंत बला तो सब बला. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या चेई संघाची पाहायला मिळेल 39. 39 धावा. 40 धावेंचं लक्ष असेल, लगेच बिल्डिंग सेट करून घ्यायची विनंती असेल. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन आपल्याला ग्रामस्थ मंडळ कान्होळ आणि जय हनुमान क्रिकेट संघ कान्होळ यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. फार चांगलं देख मी आभार व्यक्त करू. फार गरजेचं असतं आणि फार चांगली टेक्निकल कॉमेंट्री ज्यांच्या वतीने ऐकायला मिळते असे आमचे सर्वांचे लाडके दीपीर बिराडे सर, त्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकाल. चला लगेच बॅटर मैदानावरती बॅट्समन पाठवणं अतिशय गरजेचं राहणार आहे. बॅटर्स चला मैदानावरती लवकरात लवकर येणं गरजेचं आहे, कारण मॅच ज्या रिदममध्ये चालू आहे तो रिदम कंटिन्यू होणं देखील तितकंच गरजेचं आहे. 40 धाब्यांचं लक्ष. ओव्हर टू दीपवीर बिराडे सर. थँक्यू सो मच. चला ओपनर्स रेडी करा लगेचच. स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने. यानंतर एक सन्मान होत आहे आज पहिल्या रजनी त्याचा ऑफिशियल कॉमेंटेटर ज्यांची जबरदस्त सोबत आम्हाला लाभली. व्हॉइस ऑफ वरप कल्याण प्रसन्न चव्हाण सरांचा सन्मान यानंतर होतोय. बालकृष्णजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. महावस्त्रलंकार शाल आणि त्या सोबतीनं पुष्पगुच्छ आणि त्या सोबतीनं आकर्षक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान होतोय. आजच्या दिवसात ज्यांचं सुमधुर समालोचन आपण ऐकलं, मायाची प्रेमाची आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं प्रेमाचं आपलेपणाचं स्नेहाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या कानोनकर चषकाची गोड आठवण चिरकाल स्मरणात राहावी त्यासाठी आकर्षक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान संपन्न होतोय. अनेक अनेक धन्यवाद आपण व्यक्त करूयात प्रसन्न चव्हाण सरांचे. त्यानंतर जाऊयात ऑनगोइंग मॅचकडे. आजच्या पहिल्या रजनीतील दुसरा डाव सुरू होतोय. क्वार्टर फायनल 40चं टार्गेट आहे. पहिल्या षटकात 25 धावा, मात्र 2 षटकात इकॉनॉमिकल कामगिरी झाली. फिनिश चांगला केला विशालनं. आता दुसरा डाव सुरू होतोय. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. बॉलिंग मार्कवर गोलंदाज करण. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय इनफिल्ड मध्ये. मिड ऑफचा फिल्डर त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑफला अरविंद उपस्थित झाले. चांगलं बॅकअप मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत सध्या डाव सुरू होतोय. फलंदाजी करत असताना स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने क्रिकेट संघाचा. पहिल्या बॉलवर एक सिंगल. धावफलकात सध्या होतोय श्री गणेशच्या 40 धावेचं टार्गेट आहे. 3 षटकांचा सामना. बरोबर पहिला बॉल पडलाय.
तसा टाइम काउंटर ऑन झालाय. 1:59 पहिला बॉल पडलाय. बॉल तयार. करण स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग स्टिक. वाईट बॉल. दिशा खराब होती बॉलची आणि ते सध्या सांगतायत पंच प्रवीण विशेषर. एक अतिरिक्त धाव सध्या धावफलकावरती जोडली जाईल आणि एक्स्ट्रा एका धाब्यासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. 2 ऑन बोर्ड. 2 धावा सध्या पाहायला मिळत आहेत धावफलकावर. या वेळेला चॉप करण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील पण बॅट खाली ड्रॅग झाले ते सांगतायत पंच. डॉट बॉलचे होईल सांगता होतं. छोटेखानी कमबॅक. करण भोलेचा स्पेल आता निर्णायक असेल. गोलंदाजी करत असताना श्री गणेश चे टीमच्या दृष्टिकोनातून पहिल्या षटकात P1 मध्ये 25 धावा वसूल केल्या होत्या जेव्हा संघ बॅटिंग करत होता. श्री गणेश चे मात्र प्रत्युत्तरादाखल सध्या थोडी शांत आणि संथ सुरुवात आपण बघत आहोत. स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने क्रिकेट संघाची. 1 वाईड डॉट. 2 चेंडू 2 धावा. या वेळेला टॅप केल्या बॉल. फिल्डर उपस्थित. धाव हवी आहे. तो थोडा लेट आला त्याच कारणास्तव आता सिंगल धाव सहजरित्या बनलेली आहे. सिंगल धाबेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 3 ऑन बोर्ड. 3 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्ट्राईक आता रोटेट. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत आतिशला. या वेळेला समोर ड्राईव्ह करतात मिडॉनला फिल्डर. थोडे फंबल झाले त्याच कारणास्तव सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट झालेली आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. करणनं एकही मोठा स्ट्रोक त्याच्या विरोधात आला नाही. थोडी शांत आणि संत सुरुवात या मॅच मध्ये बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात. खास करून पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग 4 चेंडूत झाले नाही. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आकर्षक 2 व्हीलर बाईक त्याच सोबतीनं आकर्षक झळालता करंडक. स्लोवर 1 स्टेप आउट झाले होते. तेवढ्या कमी गतीने टाकला बॉल. बॅट्समनला फॉलो करण्यात आलेला आहे. डॉट बॉलचे होते सांगता कमालीची गोलंदाजी राहिली आज. ओव्हरऑल पहिल्या रजनीत करणनं देखील प्रभावित केलंय. विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये तो सध्या चांगलं योगदान देतोय. पॉवर प्ले मध्ये सध्या त्याची इकॉनॉमिकल कामगिरी. 5 बॉल त्याने टाकले. अवघ्या 4च धावा खर्च केलेल्या आहेत. 13 चेंडू 36 हे समीकरण. गोलंदाज तयार. स्टेप आउट होऊन खेळतायत. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला जज करतायत आणि अखेर आता क्षेत्ररक्षकाचा जो पाय आहे तो सीमारेषेला स्पर्श झाला की नाही त्यासाठी पंचांनी बाउंड्री चेकची मदत केलेली आहे. एम्पायरचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. टेक्निकल टीमचा सपोर्ट घ्यावा लागेल. पाहावा लागेल ज्या पद्धतीने हा झेल संपादित झाला त्यावेळेला बॅट्समनचा जो फ्लो होता समोरच्या दिशेनं बॉडी स्ट्रोक खेळण्याचा मात्र लॉंगॉनला जबरदस्त अटेम्प्ट. क्लीन अँड क्लिअरिटी. गन फलंदाज बाद होत आहेत कमलेश आणि मैदानावरती लागलाय पहिल्या षटकांती 5 ला पहिला धक्का टीम स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासनेला. एसीडी 4च धावा आहेत. चला नवीन बॅटर इमिडिएटली दाखल व्हा त्याच सूचना सध्या पंच देत आहेत. चला हेडलाईट ऑफ करा बंटी दादा. अंपायर्स कडून ती सूचना आलेली आहे. पहिल्या षटकात 4 धावा बनलेल्या आहेत. एक विकेट महत्वाची कमलेश कापडेची कार्य झालेली आहे. आता षटक सुरू होते दुसरं. गोलंदाजीसाठी उत्तम भोळे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. करण यांचे बंधुराज लेफ्ट हँडर मीडियम पेसर सध्या बॉलिंग मार्कवर. 12 बॉल अजूनही 36 धाब्याची आवश्यकता. सागर खुटारी नवीन बॅटर जॉईंट होतोय. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आतिश गोरलेच्या सोबत.
पहिल्या षटकात प्रभाव टाकलाय करण. पहिलाच बॉल फुल टॉस दिशा दिली आहे मिसफिल्ड मात्र लास्ट मोमेंटला क्षेत्ररक्षकानं स्वतःला सावरलंय. चांगली फिल्डिंग चांगलं बॅकअप. आउटफील्ड मध्ये हीच कामगिरी तर अपेक्षित असते. गोलंदाजाला चांगलं बॅकअप यावं आणि सध्या ते येताना दिसतंय. एक सिंगल धावा बनलेले आहेत 5. यावेळेला कमी गतीने टाकलाय बॉल. चांगली फ्लाईट दिली आहे. चांगलाच फिरवलाय बॉल. उत्तमकडे चांगला वेग आहे. त्याचबरोबर बॉलला वळवण्यामध्ये तो वाकबगार आहे. सध्या तेच चित्र पाहायला मिळालं. आता खुलात होता बॉल. समोर लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक उपस्थित. सूर लगावलाय जरूर मात्र झेल संपादित करू शकले नाही. सेकंडचा कॉल आहे आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील मिळताना दिसेल. सो या 2 धावेसहित एकूण धावसंख्या दाफलकर अंकित झाली ती 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 9 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 9 बॉल मध्ये विजया करता अजून आवश्यकता ती 33 धावेची. फुल टॉस यावेळेला काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक सूर जरूर लगावला होता परंतु त्याच्या आवाक्याबाहेर चाललाय बॉल. सीमारेषेच्या बाहेर. सागर खुटारेच्या बॅटमधून पहिला मॅक्सिमम ह्यूज हिट सिक्सर. बरोबर चांगलं टायमिंग करतायत. ऑफ्टॉमच्या बाहेर थोडे शफल झाले होते. लाईन व्यवस्थित पिक केली. एलिमिनेशन विथ द डिस्टन्स. षटकारासोबत सध्या स्कोर बोर्डवर धावसंख्या एकूण अंकित झाली ती 13 ऑन बोर्ड. 8 बॉल आता विजया करता 27 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 27 धावा आहेत. 2 चेंडू आता स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने टीम साठी निर्णायक टॉपेज बॉल हवेत मात्र खाली छिद्र. तोपर्यंत बॅकअप करेल फिल्डर. सेकंडचा कॉल. रनआउटचा चान्स बनेल का नॉस्टॅकर एंडला. तो प्रयत्नही फसलेला आहे. सहजरित्या मिळतात त्या 2 धावा. 2 धावेसहित सध्या धावसंख्या दाफलकरवरती एकूण अंकित झाली ती 15 ऑन बोर्ड. आता विजयाचं समीकरण मॅच मध्ये 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये अजूनही 25 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 25 धावा. स्टील 1 टू गो. यावेळेला शॉर्ट बॉल पूल केला. पूल अँड पॉवरफुल. ब्युटिफुल. युजफुल. डिलाइटफुल. एंड इज वेल देन ऑल इज वेल. कडक सिक्सर येतोय सागर खुटारेच्या बॅटमधून. 2 ओव्हरची झाले सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या अंती बनल्या गेल्यात. एकंदरीत धावा 21-21. आता विजयाचं समीकरण 6 चेंडू आवश्यकता 19 धावेची. दुसरं षटक टाकलं उत्तमनं. तो थोडा माग राहिला. 17 धावा त्याच्या विरोधात आल्या आणि सध्या आता तिसऱ्या षटकात कुणाची नियुक्ती करेल संघ कर्णधार. श्री गणेश चे टीम कडून गोलंदाजीसाठी हे आता पाहायचंय. चला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटं. दुसऱ्या षटकासाठी 5 मिनिटं. बरोबर 2 षटकासाठी 10 मिनिटं वापरात आणलेली आहेत. मात्र तिसऱ्या षटकासाठी जास्त वेळ घेऊ नका. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. अविनाश बोलेला आता गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. शेवटच्या षटकात पाचारित केलेलं आहे. 6 चेंडू 19 धावा आहे समीकरण. आतेश गोरलेकडे स्ट्राईक आहे ज्यानं 3 चेंडू 3 धावेचे योगदान दिले. तर सागर खुटारे इन्फॉर्म बॅटर सध्या ऑफ स्ट्राईक आपण बघत आहोत ज्यानं 5 चेंडू 16 बनवलेले आहेत. 6 बॉल 19 गोलंदाज तयार. अविनाश. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत. झेल संपादित करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाजाचा होता मात्र फॉलो थ्रू मध्ये कठीण कार्य असतं. अशा पद्धतीच्या कॅचेस पकडणं. प्रयत्न सुंदर होता मात्र तो अपयशी राहिला. अयशस्वी राहिला. एक सिंगल आणि सिंगल धावेसहित सध्या धावसंख्या एकूण अंकित झाली आहे ती 22. 5 बॉल आता विजया करता 18 धावेची गरज. पाच बॉल 18 धावा. यावेळेला खोला टाकलाय बॉल. क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय. डॉट बॉलची झाली सांगता. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. 4 बॉल आता 18 धावेची गरज. कंपल्सरी चेस आम्ही कानोलकर क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू 18 आता बनवाव्याच लागतील.
शॉर्ट ऑफ लेंथ पूलचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही. त्याच कारणास्तव पंचांकडून मात्र स्पष्ट नकार अपील लावलं होतं, मात्र पंचांनी ते स्वीकारलं नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पुन्हा एकदा पाड जड होते कमबॅक या मॅच मध्ये टीम श्री गणेश 11 चेस 3 चेंडू आता 18 धाब्याची गरज. 3ही बॉल सीमारेषेच्या बाहेरच पाठवावे लागतील. यावेळेला क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली इट, पण पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. गोलंदाज ओव्हर स्टेप झालेत आणि आता पाहायचं नशिबाचं दार उघडेल का या नेक्स्ट बॉल वरती टीम स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंबा सासने क्रिकेट संघाकरता. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. सिरीज ओव्हर स्टेप झाले, परफेक्ट यॉर्कर होता, दोन्ही पायांमधून बरोबर ऑफटिकला धडक जरूर मारली, मात्र पंचांकडून तो इशारा आला लगेचच. पंचांचा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो. नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्रीट. 3 चेंडू आता 17 धावेची आवश्यकता. नेक्स्ट बॉल फ्रीट. 17चा खतरा सध्या आता या सामन्यात मंडरावतोय. 3 बॉल 17 फ्रीट बॉल. बॉल तयार. अविनाश शॉर्ट ऑफ लेन समोर हॅमर केलाय, सेफ शॉट, गॅप मध्ये चाललाय बॉल, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून दुभागून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन्स मिळतील 4. येतोय फ्रीट वरती हा चौकार. फ्रीट बॉलवर चौकार जरूर आलाय. चौकारासोबत सध्या धावा दाखल करते 27-27. 2 बॉल आता 13 धाव्याची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 13 आता कंपल्सरी बनाव्याच लागतील टीम जगदंबा सासनेला. 2 बॉल 13. हा बॉल निर्णायक दोन्ही टीमसाठी. या वेळेला ऑन साइडला बिग हिट, व्हाट अ शॉट. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर चुमंतर, आउट ऑफ द पार्क, मायटी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. पॉवर पॅक हिट फ्रॉम सागर खुटारे. षटकारासोबत सध्या धाबा बनलेला आहे 33-33. 1 बॉल आता 7 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. फेअर डिलिव्हरी match into the favor of Sri Ganesh but any extra run we will see come back from team led Gitesh Dada Pradishtan Jagdamba Sasne. अजून काही घडू शकतं. 1 बॉल 7 धावा. वाट मॅच. कडाक्याची थंडी, मात्र कडाक्याच्या थंडीत रंगणारा हा गरमा गरम सामना. 1 बॉल 7 धावेची गरज. फील्ड पोझिशन मध्ये थोडे बदलाव आता करण्यात आलेले टीम श्री गणेश कडून. गोलंदाज तयार अविनाश. या वेळेला कमी गतीने टाकलेला बॉल आलाय डॉट, मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या विरोधात आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS ची मागणी केलेली आहे. या टीव्ही अंपायरची मदत आपण घेऊयात. एक्झॅक्टली बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे ते आता पाहिलं जाईल. तसाही रिव्ह्यू ठेवून काय करणार प्रशांत, त्याच कारणास्तव बॅटरने ती मागणी केलेली आहे. येस इट इज फेअर बॉल. सामना संपला आणि अखेर पहिली रजनी गाजवली आहे ती श्री गणेश 11 चैन. मनपूर्वक अभिनंदन श्री गणेश 11 चै. टफ अँड हार्ड लक. स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने.